नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज पिपरी इथं आलो होतो. पिपरीतील प्रगतशील शेतकरी आजीनाथ जानको देवरे यांच्या प्लॉटवरती. इथे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांना विचारलं होतं की आपण आता कंद बघितला तर कंद तर चांगला झालेला आहे, पण पांढऱ्या मुळ्याचं महत्व आपण काल जे विमिजेलवर व्हिडिओ बनवला होता, ह्या ज्या तंतुमुळ्या असतात आपण मला बघू शकता. अशा तंतुमुळ्या जर कधी तुमच्या प्लॉटला सक्रिय असेल तर तुमचा प्लॉट कंटिन्यू अपटेप चालू राहतो आणि वरतून जे प्लॉट आहेत थोडीफार क्वालिटी खराब होणार, कारण की कंदामध्ये आता हे करणार आहे. आपण इथं कंदही तयार केला, आपण मला बघू शकता. कांडी एकदम जबरदस्त लांबलेली आहे. आपण काल एक मातीचा व्हिडिओ बनवला, तिथं माती कमी होती तर ते गोल झालेलं होतं. इथं माती तर असे तुम्हाला बघू शकता, जंतर अशा ह्या कांड्या लांबतात. तर विमिजेलचं महत्व असं आहे की कुठल्याही कंपनीचं विमिक घेताना तुम्ही आता जेल फॉर्म्युलेशन मध्ये घेणे गरजेचं आहे. त्याचं कारण असं की ते सीविड बेस येतं आणि एकरी 2 किलो जर कधी दिलं तुम्ही तर तुमच्या तंतुमुळ्या वाढतात आणि कंदवाढीसाठी तंतुमुळ्याची गरज राहते. आता सोटमूळ तर सोडून द्या, पण तंतुमुळ्या ह्या ज्या राहतात तुमच्या, तंतुमुळ्या वाढल्यानंतर तुमचा अन्नद्रव्याचा आपटे प्रॉपर होतो आणि कंदाला जे आता पोटॅश वगैरे लागतात तर ते तुम्हाला प्रॉपर झाल्यामुळे तुमचा कंदही वाढतो. आपण जर कधी बघितलं तर प्रॉपर इथं शेपमध्ये कांडी वाढलेली, माती भरपूर आहे, तर कांडी तुम्ही बघू शकता इथपर्यंत कांदी ह्या वाढतात. म्हणजे कंद काढताना आमच्याकडून मोडून जातात कंद. आता आपण जर कधी बघितलं इथून इथपर्यंत झालेलं आहे, इथं त्याचं प्रॉपर मेजर शेड होतं आणि त्याच्यानंतर हे झालेलं आहे. तंतुमुळ्याचं महत्व असंच आहे की प्लॉटला जर कधी तुमच्या प्रॉपर अशा तंतुमुळ्या असतील तर तुमचा अन्नद्रव्याचा आपटेप जो आहे तो चांगला राहील. तुम्ही कंद काढा, अशा पांढर शुभ्र मुळ्या आहे का तुमच्या ते चेक करा. निमोटर थोड्याफार प्रमाणात राहणारच आहे. कुठलाही प्लॉट तुम्ही जर कधी घेतला, कितीही सशक्त प्लॉट असेल तर त्याला थोड्या बहुत प्रमाणात निमोटर राहतं, त्याला एवढं घाबरायचं काम नाही. कारण की पांढऱ्या मुळ्या जर कधी चांगला असेल तर इथून पुढे जर का तुम्ही विमिकचा वापर जर कधी 1-1.5 महिना केला, 15 दिवसाच्या अंतरांना 2-3 राऊंड जर कधी विमिकचे सोडले तुम्ही, तर तुमच्या पांढऱ्या मुळ्या तंतुमुळ्या चांगल्या राहतील आणि तुमचा प्लॉट जो आहे तो डेव्हलप होईल आणि कंद वाढीसाठी त्याचा मदत होईल. कारण की कडाक्याची थंडी पडली, आपटेप जर कधी तुमचा थांबला तर तुमचा कंद वाढणार नाही. त्यामुळे तुम्ही मुळ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की इथून पुढे प्लॉट जसा जसा कमजोर होईल तशा पांढऱ्या मुळ्याही कमजोर होतात. कारण की एक त्याचं आयुमान ठरलेलं असतं, त्या आयुमानानंतर याचा आपटेप कमी होतो. त्यामुळे आपल्याला सप्लिमेंटरी म्हणून विमिक ऍसिड देणं गरजेचं आहे, जे की तुम्हाला 2 किलो द्यायचं आहे. भरपूर शेतकऱ्यांना आम्ही मायक्रोरायझर दिलेला आहे, पण भरपूरशे मायक्रोरायझर फक्त मायकोबुरशी तयार करतात, ना की पांढऱ्या मुळ्या वाढवतात. तर तुम्ही विमिजेल देणं गरजेचं आहे. विमिजेल द्या असं आम्ही म्हणतोय म्हणून देऊ नका. तुम्हाला ज्या कंपनीचं भेटेल त्या कंपनीचं जेल सोडा. आमचं तर ऐकूच नका. तुम्हाला जे कंपनी योग्य वाटेल त्या कंपनीचं सोडा, पण जेल फॉर्म्युलेशन मधलं सेवा आणि सीविड बेस सोडा. तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर येतील. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.